लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर एका महिलेची गहाळ झालेली पर्स या महिलेला सुरक्षितरित्या परत मिळालेली आहे। मुंबई नाका परिसरात वाहतूक पोलीस शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे हे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत होते। दरम्यान यावेळी या ठिकाणाहून मार्गस्थ होत असणाऱ्या एका महिलेची पर्स रस्त्यावर पडली। वाहतूक पोलिसांनी ही पर्स आपल्या ताब्यात घेतली। पर्समधील मोबाईलवरून संबंधितांना संपर्क साधत ही पर्स त्यांना स्वाधीन केलेली आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे, मुंबई नाका सर्कलला ड्युटीला असतो। मला सहकारी ASI जाधव साहेब आणि कुटे दादा, आम्ही इथे मोटर व्हेकल कारवाई करत असताना कुटे दादांचं त्या बॅगेकडे लक्ष गेलं। ते बॅग कुटे दादांनी आणली। आम्ही ती चौकशी करून एका पंचासमक्ष चौकशी करून त्याचं चेक केलं तर त्याचं महत्त्वाचे डॉक्युमेंट, मोबाईल आणि काही रक्कम भेटली। आणि ती रक्कम आम्ही सदर व्यक्तीचा तात्काळ मोबाईलद्वारे त्याचे आलेल्या कॉल डिटेल्स घेऊन त्याला कॉन्टॅक्ट करून त्या महिलेला ताबडतोब बोलवलं आणि आमच्या कुटे यांच्याच म्हणजे उत्कृष्ट कामगिरीमुळे ती बॅग दुसऱ्याच्या कोणाच्या हातात न जाता ती डायरेक्ट त्यांनी आणली आणि माझ्याकडे दिल्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला। जर कोणी बॅगवाल्याला तर आमच्याकडे पाठवा आणि आम्ही कुटेनी ते प्रयत्न करून ती बॅग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली। त्यामुळे कुटेचं याच्यात महत्त्वाचं मोलाचं श्रेय आहे। या पर्समध्ये काही अतिमहत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम तसेच मोबाईल होता। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गहाळ झालेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्यानं संबंधित महिलेने देखील समाधान व्यक्त केलं आहे। मी कल्याणी भीमराव भागवत, मुंबई नाक्यावरनं जात असताना घाई गडबडीमध्ये माझी बॅग पडली। त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, 4-5 हजार रुपये होते, माझा मोबाईल होता। पोलिसांचे लोंढे साहेब, जाधव साहेब आणि कुटे दादांच्या सहकार्यामुळे मला माझी बॅग लगेच मिळाली। धन्यवाद। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या या तत्परतेचं सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।